नमस्कार मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी व इयत्ता 12वी साठी 17 नंबर फॉर्मची जी काही प्रोसेस आहे, त्या संदर्भात माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या 17 नंबर फॉर्मच्या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या संबंधित काही पी-डी-एफ आहेत, त्या टाकलेल्या आहेत. तर या ज्या पी-डी-एफसाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि या 17 नंबर फॉर्मविषयी अधिकची माहिती आहे, ती त्यातून मिळवा. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 4 यांच्यामार्फत जे काही 10वी-12वी परीक्षा घेतली जाते, त्यासाठीचे 17 नंबर फॉर्म हे सुरू झालेले आहे. त्याची जी माहिती आहे, ती माहिती मंडळाच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. ही मंडळाची वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तर सविस्तर दिलेलीच आहे. त्याचबरोबरीने आपण हा जो व्हिडिओ बघत आहात, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही मंडळाची जी लिंक आहे, ते लिंक तिथं दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण आपण सविस्तर जी माहिती आहे, ती मिळवू शकता. तर फॉर्म सुरुवात झालेली आहे बघा. याची जी काही नियमित वेळ आहे, नियमित ज्या तारखा आहेत, त्या 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 यामध्ये विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत, त्याचबरोबरीने ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे. तर बघा, खाजगी विद्यार्थ्यांना हे फॉर्म जे आहेत ते फक्त ऑनलाईनच भरायचे आहेत. ऑफलाईन कुठेही स्वीकारले जाणार नाहीत. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार, त्यावेळेला मग ते 10वी चे विद्यार्थी असतील किंवा 12वी चे विद्यार्थी असतील, आपल्या जवळची जी काही शाळा आहेत किंवा जे ज्युनियर कॉलेज आहे, तिथे आपण जायचं आहे आणि त्यांच्याकडून काही महत्त्वाची जी माहिती आहे, ती फॉर्म भरताना लागते, ती आधीच आपण मिळवायची. जसे की त्या शाळेचा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक, तिथे असणारे विषय, आपलं माध्यम, आपली जी शाखा आणि इतर आवश्यक माहिती त्यांच्याकडून घ्यायची आणि नंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरताना मंडळाची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती स्टुडंट कॉर्नर या ऑप्शनचा वापर करायचा आहे आणि तिथे दिलेल्या ज्या सूचना आहेत, त्या मराठीतून असेल किंवा इंग्रजीमधून आपल्याला ज्या सोयीच्या आहेत, त्या भाषेमधून आपण सूचना वाचून तो अर्ज आपण भरू शकता. अर्ज भरण्यासाठी आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत बघा. शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल लागणार आहे. ओरिजिनल जर नसेल, त्याची जी काही दुय्यम प्रत म्हणजे दुबार प्रत म्हणतो आपण किंवा अ, दुसऱ्यांदा आपण शाळेकडून जो दाखला मिळवतो, ती द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, यासोबत आधार कार्ड, याशिवाय विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकारातील फोटो हा स्वतःजवळ ठेवायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज भरताना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे. काही कारणास्तव विद्यार्थ्याकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल, तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. म्हणजे जो काही शाळेतून जो दाखला आपल्याला मिळाला आहे, त्याची झेरॉक्स न देता शाळेकडून जो काही दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला मिळाला आहे, त्याची मूळ प्रत जोडणं आवश्यक आहे. आता कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थी स्कॅनरचा वापर करू शकता. मोबाईलद्वारे त्याचे फोटो काढून पी-डी-एफ तयार करून अपलोड करू शकता. याचबरोबरीने विद्यार्थ्याकडे आपला मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे आणि ईमेल आयडी म्हणजे पुढच्या काळामध्ये काही संपर्क करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू स्थितीतील असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विविध मुदतीत जमा करायची आहेत. त्यासाठी फीस आहे साधारण ₹1110 नाव नोंदणी शुल्क आहे आणि ₹100 प्रक्रिया शुल्क आहे. म्हणजे असे टोटल ₹1210. जर विद्यार्थी 31 ऑगस्ट 2025 नंतर फॉर्म भरणार असतील, तर त्यांच्यासाठी ₹100 एवढं विलंब शुल्क आहे आणि अति विलंब शुल्क हे प्रति दिवसानुसार ते वेगळं असेल. म्हणून 31 ऑगस्ट पूर्वी जो फॉर्म आहे तो आपण भरायचा आहे. मग 10वी चे विद्यार्थी असेल, 12वी चे विद्यार्थी असेल, फीस दोघांसाठी सारखीच आहे. तर ही फीस कशी भरायची आपल्याला? ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायची. कुठेही कॅशमध्ये रोख स्वरूपात ती फी स्वीकारली जाणार नाही किंवा आपण भरायची सुद्धा नाही. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यू-पी-आयचे वेगवेगळे ॲप आहे जसे Google Pay, PhonePe किंवा इतर आहे. याचबरोबर नेट बँकिंगद्वारे सुद्धा आपण ही जी फीस आहे ती भरू शकतो आणि ही ऑनलाईन पद्धतीने फी भरल्यानंतर त्याची जी पोचपावती आहे, संबंधित शाळेमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्यांच्या लॉगिनमध्ये प्राप्त होईल. म्हणजे विद्यार्थी बघू शकतात किंवा संबंधित शाळासुद्धा बघू शकते. आता 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे पुढे, की परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणून त्यासाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार
त्या माध्यमिक शाळांची यादी दिसेल. त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करायची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक तोंडी, श्रेणीविषयी, संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करायची. त्याचप्रमाणे जसं हे 10वीचं आहे त्याच पद्धतीने 12वीचं सुद्धा आहे. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांनी आवश्यक असे जे काही आपले जे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र सुद्धा इथे सादर करायचं आहे. अजून महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयामार्फत जे काही 5वी आणि 8वी उत्तीर्ण विद्यार्थी आहे, त्यांना सुद्धा 10वीच्या या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्मसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करता येईल. आणि ऑनलाईन अर्ज भरताना जर काही अडचण आली, तर विद्यार्थी वेबसाईटवरती जी काही हेल्पलाईन दिलेली आहे, त्यावरती संपर्क साधू शकतात. आणि जे काही पात्र विद्यार्थी आहे, त्यांचं नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. आणि पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. या पद्धतीची ही जी पूर्ण प्रोसेस आहे, अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटवरती आपण जाऊ शकता आणि पूर्णपणे माहिती घेऊनच, सविस्तर माहिती आपल्या संबंधित शाळेमध्ये आपण जाऊन या संदर्भात माहिती घेऊन आपला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. म्हणजे जेणेकरून काहीही चूक व्हायला नको. तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.